नमस्कार. सर्व विद्यार्थ्यांचे YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जागतिक लेवल तसेच भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल या विषयी आपल्याला प्रश्न विचारले जातात. विशेष करून आपण आज 7वीचा जो भूगोल आहे त्या भूगोलामध्ये जे प्रश्न विचारलेले आहे मागच्या परीक्षेला तेच प्रश्न आपण सोडून घेणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर काय प्रश्न विचारला, तर पृथ्वीच्या गती संदर्भात खालील विधानांचा विचार करा. तर पृथ्वीच्या गती संदर्भात काय विधानांचा विचार करायचा सांगितला. तर बघा काय आहे यामध्ये ब क तीन प्रश्न विचारले आहेत. तर वरील पैकी कोणते विधान अचूक आहे. आपल्याला अचूक विधान विचारलेले आहेत. बघा, पृथ्वीच्या स्वतःच्या अक्षाभोवतीच्या फिरण्यास परिवलन म्हणतात. अगदी बरोबर. ज्यावेळेस पृथ्वी काय करते म्हणजे जे स्वतः भोवती फिरते त्याला आपण परिवलन असे म्हणतो. आणि पृथ्वी जर सूर्याभोवती फिरत असेल तर त्याला काय म्हणायचं, तर परिभ्रमण असे म्हणायचं. हे लक्षात घ्या. त्यामुळे हे ऑप्शन बरोबर आहे. आता ऑप्शन ब, पृथ्वीला परिवलनासाठी 24 तास लागतात. अगदी बरोबर. किती? 24 तास लागतात. हेही बरोबर आहे. त्यानंतर ऑप्शन क, पृथ्वी स्वतः भोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. हेही बरोबर आहे. बघा, पृथ्वी ज्यावेळेस स्वतः भोवती फिरते त्यावेळेस कशी फिरते, पश्चिमेकडून पूर्वेकडे. पश्चिमेकडून पूर्वेकडे पृथ्वी स्वतः भोवती फिरते म्हणजे पप्पूकडे. लक्षात घ्या. कशी पृथ्वी कशी फिरते, तर पप्पूकडे फिरते. हे लक्षात घ्या. पप्पू कडे म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे. शॉर्टकट लक्षात घ्या. बरोबर. त्यामुळे हे अ ब क तिन्ही पर्याय अचूक आहे. मग इथे कुठे आहे, फक्त अ आणि ब, फक्त ब आणि क, फक्त अ ब आणि क. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न दुसरा काय विचारला. प्रश्न क्रमांक दुसरा, वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात याचे मुख्य कारण काय. बघा, वर्षभरामध्ये पृथ्वीवर जे वेगवेगळे ऋतू निर्माण होतात तर त्याचे कारण काय विचारलेले, आपल्याला मुख्य कारण विचारलेले आहे. तर पर्यायापैकी कोणते विधान बरोबर आहे. आता योग्य पर्याय निवडायचा सांगितला. तर बघा, पृथ्वीचे परिभ्रमण आणि ब, पृथ्वीची कक्षीय गती यामध्ये आपल्याला योग्य पर्याय निवडायचा सांगितला. चला फास्ट मला कमेंट करा. कमेंट करून सांगा, पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात याचे मुख्य कारण काय. तर बघा, याचे मुख्य कारण आहे पृथ्वीचे परिभ्रमण. आता पृथ्वीचे परिभ्रमण म्हणजे काय, तर पृथ्वी काय करते, सूर्याभोवती स्वतः परिभ्रमण करते. त्यालाच सुद्धा काय पृथ्वीची कक्षीय गती असे म्हणतात. ज्या वेळेस पृथ्वी सूर्याभोवती फिरते पण स्वतः फिरते त्यालाच काय म्हणायचं, कक्षीय गती. म्हणजे हाही ऑप्शन क्रमांक ब हे दोन्हीही पर्याय योग्य आहे. बरोबर. त्यानंतर हे मग काय, ऑप्शन क्रमांक 3 दोन्ही अ ब क हे योग्य आहे. यानंतरचा प्रश्न नंबरचा प्रश्न, आपल्याला चंद्राची एकच बाजू सतत का दिसते. तर बघा, प्रश्न काय विचारला, आपल्याला चंद्राची बाजू सतत एकच का दिसते. तर बघा, एक नंबरचा पर्याय आहे, चंद्राला स्वतः भोवती फिरण्यासाठी पृथ्वीपेक्षा जास्त वेळ लागतो. त्यानंतर 2, चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो. 3, चंद्र सूर्याभोवती प्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालत नाही. 4, चंद्र स्वतः भोवती फिरत नाही, फक्त पृथ्वी भोवती फिरतो. मला कमेंट करून सांगा याचं उत्तर फास्ट मध्ये. तसं मी सांगणार आहे पण चला बघू. आपल्याला चंद्राची एकच बाजू सतत का दिसते, तर चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी कसा असतो, तर सारखाच असतो. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर
यानंतरचा जो प्रश्न आहे तो बघा बघा प्रश्न क्रमांक 4 प्रश्न काय विचारला, चंद्र जेव्हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतरावर असतो तेव्हा त्या स्थितीला काय म्हणतात? तर चंद्र बघा चंद्र हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतरावर जर असेल तर त्या स्थितीला काय म्हणतात? तर उपभू स्थिती, अपभू स्थिती, केंद्र स्थिती आणि परिभ्रमण स्थिती. तर जास्तीत जास्त जर अंतर असेल तर त्या स्थितीला आपण काय म्हणायचं? तर अपभू स्थिती. कारण हे अगोदर हा प्रश्न आपला झालेला आहे. आणि कमीत कमी अंतरावर जर असेल चंद्र हा पृथ्वीपासून तर त्या स्थितीला तर उपभू स्थिती असं म्हणायचं. कारण एका प्रश्नामध्ये हाही प्रश्न परीक्षेला विचारलेले आहे. आपण एका प्रश्नात कमीत कमी 2 ते 3 प्रश्न तयार करतो. तो प्रश्न आहे काय विचारला बघू आपण. बघा पौर्णिमेनंतर चंद्राचा प्रकाशित भाग हळूहळू कमी होत जाण्याच्या कालावधीला काय म्हणतात? तर बघा पौर्णिमेनंतर जर चंद्राचा प्रकाशित जो भाग आहे तो हळूहळू कमी होत जात असेल तर या कालावधीला काय म्हणायचं? तर या कालावधीला कृष्ण पक्ष असं म्हणायचं. काय बघा पौर्णिमेनंतर चंद्राचा जो भाग आहे तो कालावधी किती दिवसाचा असतो? तर 15 दिवसाचा असतो. किती दिवसाचा? 15 दिवसाचा. आणि या कालावधीमध्ये जर पौर्णिमेनंतर लक्षात घ्या पौर्णिमेनंतर जर प्रकाशित भाग हळूहळू कमी होत असेल तर त्याला कृष्ण पक्ष असं म्हणायचं. जर आता प्रश्न बघा हा प्रश्न परीक्षेला 2 वेळा विचारलेला आहे आणि एक दुसरा प्रश्न आहे तो अमावस्यानंतर हा परीक्षेला 3 वेळा विचारलेला आहे. तर अमावस्यानंतर चंद्राचा प्रकाशित भाग हळूहळू वाढत जात असेल, काय हळूहळू इथं कमीच्या ऐवजी वाढत जात असेल तर त्या कालावधीला काय म्हणायचं? तर शुक्ल पक्ष असं म्हणायचं. तो पण 15 दिवस. कालखंड किती दिवसाचा? 15 दिवसाचा कालखंड. याच कालखंडाला पौर्णिमेच्या ऐवजी अमावस्येच्या नंतर चंद्राचा प्रकाशित भाग हळूहळू वाढत जात असेल तर त्या कालावधीला शुक्ल पक्ष असे म्हणायचं. पण इथे काय विचारलेलं आहे? कमी होत जात असे कमी होत जाण्याच्या कालावधीला तर कृष्ण पक्ष असे म्हणायचं. यानंतरचा प्रश्न 6 काय प्रश्न विचारला बघा, जेव्हा चंद्र पृथ्वीच्या छायेतून जाताना पूर्णपणे न जागता त्याची काही भागच अंशतः झाकला जातो तेव्हा त्या स्थितीला कोणते चंद्रग्रहण असे म्हणतात? तर बघा काय अंशतः म्हणजे पूर्णपणे भाग काय झाकले जात नाही तिला कोणते चंद्रग्रहण असे म्हणतात असा प्रश्न विचारलेला आहे. तर खंडग्रास चंद्रग्रहण, खग्रास चंद्रग्रहण, कंकणाकृती चंद्रग्रहण यापैकी नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस चंद्र पृथ्वीच्या छायेतून जाताना पूर्णपणे न झाकता तो अर्धाच झाकलेला असतो त्याला आपण काय म्हणायचं? तर खंडग्रास चंद्रग्रहण असं म्हणायचं. म्हणजे अंशतः पूर्ण न झाकता म्हणजे कसा अर्धा झाकणे. आणि बघा खग्रास म्हणजे काय? तर खग्रास म्हणजे चंद्र काय पृथ्वीच्या छायेतून ज्यावेळेस पूर्णपणे जातो म्हणजे पूर्ण जातो त्यालाच खग्रास असे म्हणायचं. काय त्या स्थितीला काय म्हणायचं? तर खग्रास. पूर्णपणे झाकतो त्या स्थितीला खग्रास असे म्हणायचं. आणि कंकणाकृती चंद्रग्रहण हे सूर्यग्रहणामध्ये आहे हे चंद्रग्रहणामध्ये नाही. त्यामुळं कंकणाकृती चंद्रग्रहण होत नाही तर कंकणाकृती सूर्यग्रहण होते. म्हणून आपला पर्याय काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 खंडग्रास चंद्रग्रहण.